नमस्कार. मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज जरा एका वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहे. महिलांच्या आयुष्यातील तो प्रत्येक महिन्याचा एक भाग आहे, म्हणजे तिची मासिक पाळी. आणि मासिक पाळीनंतर जेव्हा ती बाई 40च्या वयामध्ये येते, त्यावेळेला मग 40, 45, 50 अशा वयामध्ये तिचा सुरू होतो तो मॅनापॉज, म्हणजे रजोनिवृत्ती. आता आज हा मी विषय ह्या करता घेतला आहे कारण माझ्याकडे 3 जे नवरा बायको आहेत, कपल्स, त्यांचं सिटिंग चालू आहे. म्हणजे डायव्होर्स घ्यायचा नाही घ्यायचा, त्या कोर्ट प्रोसिजर काय आहे, मुलांच्या कस्टडीबद्दलचं काय असणार आहे, याच्याबद्दलच्या आमच्या मीटिंग्स चालू असतात. त्यावेळेला एक विषय निघाला. एक जी महिला आहे तिने मला सांगितलं की मॅडम, माझा जो मॅनापॉजचा पिरियड आहे ना, तो माझ्या नवऱ्याला काही समजत नव्हता. माझी चिडचिड व्हायची, मला पटकन रडू यायचं, किंवा मुलांनी मला काही इतकुसं जरी काही बोललं तरी मला अतीव दुःख व्हायचं. त्याच्यानंतर कोणाशीही बोलू नये, कोणासाठी काही काम करू नये, मी एका कोपऱ्यामध्ये शांतपणे बसून राहावं, अशा फिलिंग्स मला यायच्या. मग मला हळूहळू मी जेव्हा डॉक्टरकडे जाऊन कन्सल्टेशन घेतलं तेव्हा मला समजलं की अरे, माझा तर मॅनापॉज चालू झालाय. मग हळूहळू मी नवऱ्याशी या विषयावर बोलायला सुरुवात केली. त्याला म्हटलं, बघ, तुला हे समजत नसेल तर हरकत नाही, परंतु समजण्याच्या आधी ना अजून एक पायरी असते, ती म्हणजे ऐकणं. आपल्या या 2 कानांनी आपल्या बायकोचं म्हणणं ऐकणं की बाबा मला होतंय काय. प्रत्येक नवरा आज जेव्हा डॉक्टरकडे जात असेल तेव्हा निश्चित स्वरूपात तो आपल्या बायकोसोबत जात असेल, निश्चित स्वरूपात. मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की किती नवरे एकटे डॉक्टरकडे जातात किंवा आपल्या बायकोसोबतच जातात, हो की नाही. मग आज जेव्हा ती म्हणाली की मॅडम, माझी आज वेळ आलेली आहे की तू समजून घे थोडंसं, कारण हा एक छोटासा पिरियड आहे, 3 ते 5 वर्षांचा, हो की नाही. या वेळेमध्ये आई वडिलांनंतर जर कोणी आपल्याला अगदी सांभाळणारं असेल तर तो असतो फक्त आणि फक्त एकमेव नवरा. आणि म्हणून म्हणाली, मॅडम, मी माझ्या गायनोकोलॉजिस्टकडे त्याला घेऊन गेले. त्याला पहिला प्रश्न पडला की अरे, तू मला कशासाठी घेऊन जात आहेस. परंतु जेव्हा माझ्या मुलीने याच्यात इंटरफिअर करून जेव्हा आपल्या वडिलांना समजवलं, त्यावेळेला तो माझ्यासोबत आला, त्याने ऐकून घेतलं आणि मग त्याने मला सांगितलं की पूर्णतः मी तुझी साथ देणार आहे ह्या तुझ्या मॅनापॉजच्या काळामध्ये. लक्षात घ्या, लग्न होतं, त्याच्यानंतर ती तुमची बायको होते, पत्नी होते, ती तुमच्या मुलांना जन्म देते. मग मासिक पाळीचा एक त्रास रोज प्रत्येक महिन्याला ती झेपतच असते. त्यामध्ये जेवण बनवणं, मुलांच्या जबाबदाऱ्या करणं, तुमचे सगळे मूड स्विंग सांभाळणं, स्वतःचे मूड स्विंग सांभाळणं, सगळं काही. परंतु जेव्हा तिचा हा मॅनापॉजचा काळ येतो ना, तेव्हा फार बायकांना अंडरस्टँड करून घेणारे नवरे फार कमी असतात. आता जर अवेअरनेस येत असेल, आता तर जागृती होत असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु हा 3 ते 5 वर्षांचा काळ आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तो खूप नाजूक आहे. कितीतरी बायकांचे केस गळतात, कितीतरी बायकांना खूप काही मूड स्विंग्स होतात, हार्मोनल चेंजेस होतात, आणि मग कुठेतरी त्या काळामध्ये त्यांना एक मानसिक आधार हवा असतो. त्यामुळे आज या सिटिंग्समध्ये कुठे ना कुठे लग्न वाचावं, किंवा कुठे ना कुठे तुमचे जे डायव्होर्सचे प्रश्न आहेत किंवा जी काही भांडणं आहेत ती कुठेतरी बंद होऊन तुमचा संसार टिकून राहावा, ह्या करताचा माझा प्रयत्न आहे. परंतु त्या बाईने जी ॲक्शन घेतली आपल्या नवऱ्याकरता, की ती आपल्या गायनोकोलॉजिस्टकडे आपल्या नवऱ्याला घेऊन गेली आणि तिने मॅनापॉजच्या काळामध्ये तू मला कसं सांभाळून घे या बाबतीत तिने हा जो अनुभव माझ्याशी शेअर केला ना, आज मला वाटला की तुम्हाला देखील सांगावा. आज जर तुमची वाईफ 40, 45, 50च्या ह्या वयाच्या रेंजमध्ये असेल आणि ती जर ह्या पाथवरनं जात असेल, ह्या मार्गात असेल, तर जरूर तुम्हाला समजत नसलं, आवडत नसलं तरीही गायनोकोलॉजिस्टकडे तुम्ही तिच्यासोबत जा आणि मॅनापॉजमध्ये आपल्या बायकोची काळजी कशी घ्यायची हे नक्की विचारून घ्या. समजून नाही घेतलं तरी चालेल, परंतु ह्या 2 कानांनी नक्की ऐकून घ्या. खूप साथ मिळेल तिला. धन्यवाद.